सर, आपल्याला माहितीच आहे की सध्याची आपली परिस्थिती कशी आहे राजकारणाची. तसंच मागच्या वेळेस सुद्धा काही अशीच परिस्थिती होती ज्यामध्ये दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा विजय झाला आणि सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच एक लढत आहे, कारण की एक गट दोन गटांमध्ये विभागला गेलाय. तर तुम्हाला काय वाटतं की मागील वर्षी सारखीच अशीच या वर्षी सुद्धा पुनरावृत्ती होईल का? तसे जसं तुम्ही विचारलं किंवा मागच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे आणि इतर या दोघांमध्ये मला असं वाटतं जाधव, रायबंद जाधवांचे जे चिरंजीव आहेत ते उभे होते आणि त्यांच्यामुळे मतविभागणी होऊन इम्तियाज जलील हे MIMचे जे नेते होते ते खासदार म्हणून निवडून आले आणि गेले 5 वर्ष ते खासदार आहेत. यावेळीसही शिंदे गटाचे भुमरे आणि उद्धव गटाचे चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये जी लढत होणार आहे त्याच्यात परत मतविभागणी होईल आणि याचा लाभ परत इम्तियाज जलील जे आहेत त्यांना होऊ शकतो, MIM ला होऊ शकतो आणि नाईलाजाने किंवा इच्छा नसतानाही कदाचित परत आपल्याला तेच नेते म्हणून मानावे लागतील, तेच परत खासदार म्हणून खुर्चीवर बसायची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की चंद्रकांत खैरे हे उद्धव गटाचे नेते आहेत, 4 वेळेस खासदार आहेत, 4 वर्ष चारदा ते खासदार झाले, 20 वर्ष आणि त्याच्या पहिलेही ते 2दा आमदार होते. जवळपास 30 वर्ष ते नेतृत्व करतायत छत्रपती संभाजीनगरचं. पण या त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत त्यांनी छत्रपती संभाजीनगरला कुठे प्राधान्य दिलेलं नाहीये. आपल्या शहराचा विकास झालेला नाही. ज्या प्रकारे मोठ्या इंडस्ट्रीज यायला पाहिजे होत्या, ज्या प्रकारे आपलं विमानतळ मोठं व्हायला पाहिजे होतं, ज्या प्रकारे रेल्वेमध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगरला प्राधान्य मिळायला पाहिजे होतं, या सगळ्यांकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं. इतकंच नाही, अगदी आपल्या ज्या मूलभूत गरज आहे मानवाची, पाणी, सो चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वामध्ये एक साधी पैठण ते औरंगाबाद ही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सुद्धा ते आणू शकले नाही. त्याच्याबद्दल कारण खूप आहेत, चर्चा खूप सुरू आहे, अफवाही खूप आहेत की त्याच्यात खूप मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचाराची शंका आहे. अशा प्रकारच्या अफवा आहेत, पण अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती ही आहे की पाणी आपल्या औरंगाबादकरांना नाही मिळत. आज आधी तरी दर 4थ्या किंवा 5व्या दिवशी पाणी येत होतं, आता ही पाण्याची फ्रिक्वेन्सी 8व्या-9व्या दिवसावर गेलेली आहे. अनेक ठिकाणी पाणी नाही येत. याच्या मागे परत राजकारण काय आहे जाणून बुजून औरंगाबाद वासियांना किंवा छत्रपती संभाजीनगर वासियांना कॉर्पोरेशनचं पाणी मिळू नये आणि याचा फायदा टँकर्सने पाणी सप्लाय करणाऱ्याला लॉबीला व्हावा, असा त्याच्यातला काही एक शंका आहे. आता शंका खरी की खोटी हे स्वतः खैरे साहेबच सांगू शकतील की का असं केलं त्यांनी. 30 वर्ष तुम्ही नेतृत्व करताय, 25 ते 30 वर्ष, त्याच्यात तुम्ही गडगंज श्रीमंत झालात, पण छत्रपती संभाजीनगरच्या लोकांसाठी तुम्ही साधी पाण्याची पाईपलाईन आणली नाही. शहराच्या विकासामध्ये जर बघितलं तर रेल्वेमध्ये औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला साईड ट्रॅक करण्यात आलेलं आहे, जालन्याला प्राधान्य दिलं गेलं, पिट लाईन जालन्याला गेली, मोठं जंक्शन जालना झालं, सगळ्या मोठ्या एक्सप्रेस गाड्या जालनापासून सुरू झाल्या, नवीन रेल्वे रूळ जे तयार केल्या गेले नगर पासून यायचे ते छत्रपती संभाजीनगरला कनेक्ट न करता डायरेक्ट जालन्याला कनेक्ट केल्या जात आहे.
असं का? दुसरं, विमान फ्रिक्वेन्सी आपल्याकडे एअरपोर्ट असताना सुद्धा इतकं मोठं टुरिस्ट सेंटर आहे छत्रपती संभाजीनगर. जागतिक दर्जाचे आपल्याकडे टुरिस्ट स्पॉट्स आहेत. अजंता आहे, एलोरा आहे आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या काही वास्तू आहेत. आणि औद्योगिक लेवलवर जर एखाद्या शहराची भरभराट व्हायची असेल त्याला विमानाने कनेक्ट केलंच पाहिजे. आपल्यापेक्षा जास्ती इथेही आपण साईड ट्रॅक करण्यात आलो आणि आपल्यापेक्षा जास्त विमानं, जास्त फ्रिक्वेन्सी, जास्त शहरांना कनेक्टिव्हिटी शिर्डीतनं सुरू झाली. आता जालन्याचे नेते कोण? तर दानवे. आणि शिर्डीचे नेते कोण? तर छगन भुजबळ. मग हे नेते जर यांच्या शहरांना जर प्राधान्य देऊन शहराचा विकास करू शकतात, तिथे ग्रो करू शकतात, तर मग खैरेंनी का नाही केला? हा प्रश्न छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने खैरेंना विचारणं गरजेचं आहे. दुसरं आपण आता विचार करू, दुसरे शिंदे गटाचे जे आहेत भुमरे साहेब. भुमरे साहेबांचा प्रॉब्लेम असा आहे की भुमरे साहेब हे बेसिकली यांचा जो मतदारसंघ आहे पैठण, तो जालन्यात येतो. हे जे आमदार झाले होते ते पैठणवरनं निवडून आले होते. त्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये फारसा दबदबा नाही. फक्त शिंदे गट आणि त्यांना सपोर्ट आहे भाजपाचा, म्हणून एकंदरीतच भाजपचे जे एकनिष्ठ मतदार लोक आहेत, जे काहीही झालं तरी भाजपलाच मतदान करणार, अशा लोकांचा मतदान भुमरेंना होईल. पण ती त्यांची वैयक्तिक यश नसेल, तर ते भाजपच्या सपोर्टचं असेल. आणि दुसरं, शिवसेनेची जी ख्याती होती, चांगलं नाव होतं बाळासाहेब ठाकरे असतानाचा, आणि ते विचार घेऊन शिंदे गट वेगळं झालेलं आहे, म्हणून त्याचा फायदा होऊ शकतो भुमरेंना. पण वैयक्तिकरित्या त्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी कुठलीही छाप नाही. त्यांच्याबद्दल बाकीचे प्रचार अपप्रचार चालतातच आहेत. खैरे साहेबही त्याच्यावर टीका करतायत. पण एखाद्यावर टीका करताना स्वतः काय आहे याच्याबद्दल एकदा चित्र बघावं, आरसा बघावा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी. आता या दोघांच्या मध्ये तिसरे आले आता परत MIM, ज्यांचा फायदा होऊ शकतो याच्यात. इम्तियाज जलीलचा एक ऍडव्हान्टेज असा आहे की ते सुशिक्षित आहेत, पण परत त्यांची पार्टी एका पर्टिक्युलर एका धर्माशी निगडीत आहे. त्यांच्या पार्टीचं नावच आहे मजलिसे इत्तेहाल, काय ते लॉंग फॉर्म फार जास्त अवघड आहे त्याचा, मुसलमानी. सो ते एका पर्टिक्युलर क्लासला रिप्रेझेंट करतायत, मुस्लिम लोकांना फक्त. सो त्यांनी शहराच्या विकासात गेल्या 5 वर्षात काय केलं याबद्दल, एक तर रस्ते, तर कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत, पण त्याच्यात कुठेही पावसाच्या पाण्याची, ड्रेन वॉटरची सोय कुठेच नाहीये. त्यामुळे कॉन्क्रीटचे रस्ते करून पावसाळ्यामध्ये सगळे रस्ते तुंबलेले असतात, सगळे रस्ते भरलेले असतात. हाच प्रकार आहे तो. त्यामुळे डेव्हलपमेंट ही काय केली, विमानं फारशी सुरू झाली नाही, रेल्वेसाठी त्यांनी काही काम केलं नाही. सो नेमकं ते केलं काय हा प्रश्न त्यांना विचारायलाच पाहिजे जनतेने. त्यामुळे औरंगाबाद एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणा किंवा औरंगाबाद म्हणा, आपलं दुर्दैव असं एक आहे मॅडम की आपल्याला नेहमी एक अतिशय कमजोर आणि कमकुवत नेता आपल्याला नेतृत्वाला मिळाला. आणि त्यामुळे अगदी सुरुवातीपासून, आत्तापासून नाही म्हणते मी, अगदी सुरुवातीपासून अब्दुल अझीम पासून बघा तुम्ही तर आत्तापर्यंतचे सगळे नेते आपण नेहमी विरोधी पक्ष
ची सीट आपल्याकडे निवडून येते. त्यामुळं साहजिकच आहे की विरोधी पक्षाच्या लोकांना जे लोक निवडून देतात त्यांना विकास मिळत नाही, त्यांच्या वाट्याला विकासाचा पैसा येत नाही आणि ते दुर्लक्षित राहतात. हाच प्रकार इथेही झाला. भाजपची जेव्हा सत्ता होती इथे शिवसेना होती, खैरे होते. आता मध्ये परत भाजप आणि शिवसेना युतीची सरकार आली, इथे आपण MIM ला निवडून दिलेलं. सो या प्रकारे जर आपण चुकीच्या लोकांनाच निवडून देत राहिलो तर शहराचा विकास व्हायची शक्यता कमी असते. तुमच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर द्यायचं की यावेळेस परत आपल्या माथी चुकीचा नेता खासदार म्हणून येऊ शकतो. तर मला वाटतं जनतेने एक सोयीस्कर निर्णय घेऊन निवडायला हवं की नेमकं कोणाला निवडलं तर त्यांना चांगलं पुढे भविष्यामध्ये बघायला मिळेल शहरासाठी. नाही, असं याच्यावर उत्तर देणं म्हणजे मी एखाद्या ठराविक पक्षाला प्राधान्य देतोय किंवा त्यांचा प्रचार करतोय अशा प्रकारचं उत्तर देता येणार नाही. कारण की शेवटी जनतेला ठरवायचं आहे की आपला नेमका विकास कुठून होणार. सो आता जर सत्ता जर आहे, स्टेट गव्हर्नमेंट जर शिंदे गटाची आहे, तर आपण जर शिंदे गटाचाच माणूस जर निवडून दिला तर शहराच्या विकासाचा प्रश्न सुटेल, तर शहरात चांगला विकास होऊ शकेल, तर आपल्याला प्राधान्य मिळेल, तर आपल्याकडे लक्ष दिलं जाईल. अशीच माझी मतदारांनाही विनंती असेल. आणि जास्तीत जास्त प्रमाणात जाऊन मतदान करा. मतदानाचा टक्का घसरतोय, हा टक्का वाढला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर निघून मतदान केलं पाहिजे आणि आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि विनंती पण आहे. बरोबर आहे, कारण की लोकांच्या हातामध्येच आहे की त्यांना नेमकं त्यांचं भविष्य चांगलं होऊ शकत असेल तर ते त्यांनी मतदान करायला हवं.